राहिली बेबी, कधी येणार, कधी पार्सल घेऊन येणार, कधी सगळ्यांना देणार, मी काय करू आणि तोवर काहीतरी तर करावं लागेल. जरा अधिकाराने बोलतोय असंच समज. इथून पुढे तेजाची आणि त्याच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी माझी. आणि तुझं औषध, ग्रोसरी निदान काही दिवस तरी मीच देणार. आणि आता याचे काही आभार वगैरे मानू नकोस. ते कसे, मुलगा म्हणून तू मला काही अधिकार दिला नाहीयेस नाही. ऍटलिस्ट जावई म्हणून तरी मला माझं कर्तव्य पार पाडू दे. आणि काही बोलायला हवंय का मी यावर? नाही म्हणजे तुझ्या मुलीचं तर काही ऑब्जेक्शन नाहीये ना? आणि तसं पण तू इथे जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत मला काही सुखाची झोप लागणार नाहीये. पण पण ठीक आहे. तू मला काही लागलं तर प्लीज फोन करा, कळव मला काही लागलं तर. आणि तेजा चाळीतली माणसं खूप मनमोकळी असतात, प्रेमळ असतात, मदत करायला कायम अवेलेबल असतात असं ऐकलंय. पण कसं आहे ना, स्वतःची जबाबदारी स्वतःलाच घ्यावी लागते. त्यामुळे तू मोठ्या माणसासारखा वाग, जबाबदार हो. ओके? येतो मै, आणि येतो यासाठी म्हणतोय म्हणजे तुझ्या मुलीच्या परवानगीशिवाय इथे येऊ जाऊ शकेल. येतो. हे तू काळजी करू नकोस, राहू आपण नीट. आणि अनिकेतदाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तो रागवलाय. हळूहळू कमी होईल त्याचा राग. तो राग नाहीये तेजू, ती काळजी आहे, ती मला समजते. आई, मला किती त्रास होतोय मी तुला नाही सांगू शकत. पण आई, आपण हा जो निर्णय घेतलाय ना तो योग्य आहे. आणि राहिला प्रश्न फिरंग्याचा तर मी समजावेन त्याला. तू काळजी आहे तुझी. येते. तेजा, काळजी घ्या. येते.
शांभवीपासून आईचं रक्षण केलंय मी. यापुढे मला त्या शांभवीवर व्यवस्थित लक्ष ठेवता येईल. त्यामुळे शांभवी तयार राहा. छवी आता सगळे हिशोब मांडणार आहे. ओय, हे काय काय करतोस तू? तिरंग्या, मला माहितीये तू तू चिडलायस माझ्यावर, तुला राग आलाय माझा, आईपेक्षाही जास्त राग आलाय तुला माझा. पण तिरंग्या, ऐक ना, हा निर्णय घेण्यामागे माझा काहीतरी हेतू होता. तुझा आणि हेतू तो- तुझ्या जवळ ठेव छवी. मला काहीच ऐकायचं. हे कसं आहे ना, माईचं आणि माझं एक नातं होतं. तिने कधीच आईची उणीव भासू दिली नाही मला. आणि आज तिलाच घर सोडून जाताना बघावं लागलं, ज्याचा खूप त्रास होतोय. तुझ्याशी बोलून काही पॉइंट नाहीये, कारण तुला माझे इमोशन्स कळणारच. त्यामुळे असो. ऐक ना, मला कळतंय म्हणून तर बोलतेय ना मी. आणि तुला काय वाटतं, मला त्रास होत नाहीये? नाही, कारण तुला त्रास झाला असता तर तू असा डिसिजनच घेतला नसता. तिरंग्या, ऐक ना, काही गोष्टी ना कराव्या लागतात. वंडरफुल. तिरंग्या, समजून घे ना मला. गरज नाहीये. कारण या सगळ्यात जर मला काही इम्पॉर्टन्स असतं तर तू ते दिलं असतं. ऍटलिस्ट तू माझ्याशी डिस्कस केलं असतं, नवरा म्हणून नाही तर मित्र म्हणून तरी. पण तुला ते पण करावं असं नाही वाटलं, राईट? नाही ना काही बोलायला? हा, म्हणजे तुला उत्तर मिळालं. कळतंय ना आता तू किती मोठी चूक केली असते. ऐक ना तिरंग्या, मला बोलायचं होतं, पण सगळं इतकं अचानक घडलं, मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही मिळाला. खोटं, परत खोटं. का खोटं बोलतेय? तुला का असं वाटतंय मी खोटं बोलतेय? आणि तू नाही का आपल्या लग्नाचा निर्णय घेतलास मला न विचारता? शवी, त्याचा इथे काहीच संबंध नाहीये. तेव्हा माईचा जीवन मरणाचा प्रश्न होता. आताही आहे. What? काय म्हणालीस? इथे माईच्या जीवन मरणाचा प्रश्न कसा काय? बोल. तुम्ही वाटेल ते बोलतेस का? काही बोलायला नाही म्हणून काही बोलायचं. तुला कसं सांगू मी फिरंग्या, ती शांभवीच आईच्या जीवावर उठली होती. कसं सांगू मी तुला? डोळ्यासमोर अशी उभी नको राहू छवी. तुला बघितलं तरी राग येतोय मला. नाही ना काही तुझ्याकडे बोलायला, जाऊन झोप जा. आणि हा बाय द वे, ही नेट यासाठी लावली कारण इथून पुढे मला आपल्यात कुठलं संभाषण नकोय, ना कुठली मदत हवी आहे, काहीच नको. आणि हे त्याचं सिम्पल. कळलं? ओके ओके, ठीक आहे. तुला नाही बोलायचं ना माझ्याशी? नाही बोलायचं ना माझ्याशी? मग कट्टी. ऐक ना, मस्करी करत नाहीये मी, सिरियसली बोलतोय. मी खरंच बोलणार नाहीये तुझ्याशी. ठीक आहे, नको बोलूस. आपण बघूया ना पहिलं कोण बोलते ते, आणि जो पहिलं बोलेल ना तो पाया पडेल. कळलं? देव आहे तुझ्यावर चढणार. माझे पाय आत्ताच बघून ठेव. फिरंग्या, तुला किती त्रास होतोय याची कल्पना मला आहे. अरे पण माझ्या मनात जे वादळ उठलंय ते तुला कळत नाहीये. त्या शांभवीच्या वाईट वागण्याचे सगळे पुरावे जेव्हा तुझ्या समोर मी मांडेन ना, तेव्हाच तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि त्या शांभवीला घराच्या बाहेर हकलून देशील. आणि तेव्हाच मी आईला आणि तुझ्या माईला घरी परत घेऊन येईन, तेही मानाने. बेबी आत्या, आता बघा, छवी येईल आणि म्हणेल, बाईजी ब्रेकफास्टला काय बनवू? बाईजीने इम्प्रेस करायचा एक चान्स सोडत मी नाही तिला ती संधी मिळवू देणार. बाईजींच्या कुडबुक्स मध्ये येण्याआधी मी बाईजींचं मन जिंकणार. बघास तू. गुड गुड, शाबास. मी आहे तुझ्या पाठीशी, तू लढ ग. बाईजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. बाईजी ब्रेकफास्टला काय बनवू?
अहो वहिनी, असं काय करताय तुम्ही? विसरलात काल मला काय म्हणाला होतात की आज प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवणार म्हणून. तरी मी तुम्हाला म्हटलं असं काही करू नका, तुमची दगदग होईल, उगाच गोंधळ होईल तुमचा. पण बाई आजी, वहिनींना स्वयंपाक करायची खूप हौस आहे. अगं काल मला म्हणाल्या होत्या त्या की आज प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ तरी नक्कीच बनवणार. शांभवी, तू खरंच असं म्हणालीस? बाई आजी, मला मनापासून आवडते प्रत्येकाची आवड निवड जपायला, म्हणून बोलले. छान. कधी? अरे वा, कधी कधी बोललीस? आणि काय काय बनवणार आहेस? ठरवते आता काय काय बनवायचंय ते. बाई आजी, वहिनी अगदी आईसारखंच वागतायत ना. खरं बोललीस तू. अगदी वत्सलाची आठवण आली. वत्सला पण प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ करायची, कधी काही कमी पडू दिलं नाही तिने. हो बाई आजी, तुला माहितीये वहिनीने तर काल लिस्ट बनवलीये. हो, मला म्हणाल्या अनिकेतच्या आवडीचं थालीपीठ, दादूच्या आणि माझ्या आवडीचा शिरा, तुझ्या आवडीचे बटाटे पोहे, बेबी आत्याच्या आवडीचा पास्ता, असं सगळं करणार आहेत त्या. वा, छान. वा वा, राजगुरूंची सून शोभतेस तू. खरंच खूप कौतुक आहे मला. तुला माहितीये, मी लग्न करून जेव्हा घरी आले ना, तेव्हा असंच एवढी माणसं होती घरात, पण सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे. तू ते चालू ठेवलेस ना, मला खूप कौतुक आहे तुझं. सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ कर. ते म्हणतात ना, प्रेमाचा मार्ग पोटातून जातो. पोट भरलेलं असेल, शांत असेल ना, तर सगळी माणसं खुश असतात बघ. बरोबर आहे बाई आजी, मी प्रत्येकाच्या आवडीचं ना काही बनवतेच. हौशी आहेस. किती कमी वेळात सगळं शिकली. हो नाही, शिकून घे हिच्याकडनं जरा काहीतरी. हो बाई आजी, आपल्या वहिनी खूप मोठ्या मनाच्या आहेत. त्यांच्यासारखं मला कधीच नाही जमणार, मी करूच नाही शकत. कसं करशील? कामचोर आहेस ना तू. बघून घेईन छवी या सगळ्याचा वचपा काढी. शांभवी, चल तयारीला लाग. भुका लागल्यात ना सगळ्यांना. मी आई. हो, तुझ्या या गोड हसण्यामागे किती विष भरलंय ते या सगळ्यांसमोर मी उघड करणार आहे. शांभवी, माझ्या आईला घरातनं बाहेर काढलेस, लवकरच तुला इथून जावं लागेल याची बरोबर सोय करणार आहे मी. आत्ता नाही, आता काही नाही, मला प्रचंड टेन्शन आले आता. मला काहीही बनवता येत नाही. आतापर्यंत माई जसं जसं सांगायच्या तसं तसं मी बनवत आले. इंटरनेटवरून रेसिपी बघून बघून मी रेसिपी बनवल्यात. मला काही येत नाही. आणि काय आता खमंग थालीपीठ आणि काय उपमा, शिरा गोडाचा, बटाटा पोहे. तुम्हाला येतं बनवता? येतं ना? नाही, मला काहीच नाही येत बनवता. मला फक्त ब्रेडवर बटर लावता येतं. सॉरी. आता काय करू मी? छवी आता सगळ्यांसमोर मला तोंडावर पाड. शांभवी, तू ना टेन्शन घेऊ नको. छवी जे जे तुला बनवायला सांगते ना, ते मी सगळं ऑर्डर करून पार्सल मागून घेते. ओके? बस ठीक आहे. ऐक, मीनवाईल ना, मग तू एक काम कर, तू ना किमान नाश्ता बनवण्याची ऍक्टिंग कर. मी बघते काय करायचंय. ऍक्टिंग? हो. ओके.
ओके 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 जा जा जा. तयारी करायची, फक्त तयारी करायची. राहिली बेबी, कधी येणार, कधी पार्सल घेऊन येणार, कधी सगळ्यांना देणार, मी काय करू आणि तोवर काहीतरी तर करावं लागेल. आले. बेबी आत्या, काय अहो असं काय करताय तुम्ही? हे काय कुठे काय करते मी? काय नाही. अहो ते काय तुमच्या हातात काय आहे पाठीमागे? काय तुम्ही पार्सल कशाला मागवलं? पार्सल? कुठलं पार्सल? अहो बेबी आता तुमच्या हातात आहे. अच्छा हे. अहो शांभवी वहिनी आपल्या सगळ्यांसाठी आज नाश्ता बनवते, आपल्या सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ करते ती, आणि तुम्ही पार्सल मागवलं बाहेरून. तुम्हाला तिच्यावर भरोसा नाहीये का की ती छान बनवेल की नाही, चांगलं असेल की नाही? वे छवी, फालतू बडबड करू नका. मी असं काही म्हटलं का? हा बेबी काय ग, झाली तुझी नाटकं सुरू. 2 दिवस पण नीट वागत नाहीस तू. मम्मा अगं असं काय करताय? मी ते शांभवी काय शांभवी? हा शांभवीच्या हातचं खायचं नाही म्हणून पार्सल मागवलंस ना? हा पैसे खर्च करून पार्सल खात जावास. तब्येत बघ जरा तुझी. अगं मम्मा काय बोलतेस तू? मी आता एवढं खाणं आणलंच आहे बेबी आत्यांनी, तर आपण सगळे मिळून खाऊयात की. नाही म्हणजे टाकायला नको, उगाच अन्नाचा अपमान कशाला, नाही का? हा कशाला म्हणजे आपण कशाला ते खायचं? वहिनी हो, तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी आमच्या आवडीचे पदार्थ बनवताय. मी काय म्हणते बायतजी, आपल्या इथे बघ ते मंदिर आहे जवळ, तिथून ना मी एका माणसाला आज बोलवलंच आहे तांदूळ देण्यासाठी. तर त्यांना आपण हे अन्न देऊया ना, म्हणजे वहिनी जे अन्न बनवणार आहे त्याचाही नाश नाही होणार आणि या अन्नाचाही नाश नाही होणार. उगाच नाश नको ना व्हायला, अन्नाचा अपमान नाही होणार. म्हणजे चालेल ना बायची? छवी अगं अन्नदान फार मोठं पुण्य असतं, विचारतेस काय त्यात? छविताई, हा हो या ना दादा या. तुम्ही मला बोलवलं? हो मी बोलालो होतो. एकच मिनिट. हा बेबी आहेत द्या, द्या इकडे. द्या बेबी सोड. द्या. दादा हे घ्या. दादा आत्ता हे घेऊन जा, गरम गरम नाश्ता आहे, सगळ्यांना द्या हा आठवणीने, आणि तांदूळ घ्यायला नंतर या. आभारी आहे, देव तुमचं भलं करो. थँक्यू. छान 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 केलंस. अगं भुकेल्या माणसांना अन्न दिलंस आणि ते वायाही नाही गेलं. पुण्याचं काम आहे. शांभवी थालपीठ करताना ना जरा कांदा भरपूर घाल ग, आणि मिरची बारीक चिर जरा. हो 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 बायजी, घालते.
काय मग जमतंय का थोरल्या जाऊबाई? जमतंय ना धाकट्या जाऊ बाई. रागात बघू नको माझ्याकडे. तुला आठवतंय मी एकदा म्हणाले होते कर्मा रिटर्न्स. जो दुसऱ्याचा वाईट विचार करतो ना सगळ्यात आधी त्याचंच वाईट होतं. जो काल रडतो तो आज हसतो आणि जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना सगळ्यात आधी तोच त्या खड्ड्यात पडतो. कर्मा रिटर्न्स यालाच म्हणतात. आणि हे काय कांदे एवढे मोठे का चिरलेत? अहो फिरंग्याला आवडत नाहीये त्याला बारीक कांदे लागतात. हा हे काय असं डोळ्यावर ठेवायचे का? हा चिरले नाहीयेत अजून. चिर मग बारीक. चिरते ना बारीक. चिर. हो हो बारीक चिरते. करा हा. थँक्यू. बारीक चिरते. खीर खीर केली आहेस का? नाही? हे खायचंय का? म्हणजे खायचंय ना हे? हरकत नाही रे. ठीक आहे. एखाद दिवशी होतं असं. जरा समजुतीने खाऊया. शिकेल हळूहळू. हो छान झालं असेल. ओके. थांबा थांबा थांबा. हे असं कोणी करपलेलं आणि कच्च खाऊ नका. मी सगळ्यांसाठी साबुदाणा खिचडी बनवली आहे गरम गरम. Thank God. ठीक आहे. काय झालं वहिनींचा गोंधळच झाला ना सकाळी सगळा. म्हणजे सगळंच एकदम करावं लागलं. गडबडच झाली वहिनींची. पण म्हणून वहिनींना जेवण येत नाही असा अर्थ नाहीये हा त्याचा. असं कोणीही बोलायचं नाहीये. आणि वहिनींना पदार्थ नीट बनवायला जमले नाही म्हणून तिची थट्टा कोणी केली तर ती मला अजिबात चालणार नाही. कळलं? म्हणून मी पटकन सगळ्यांसाठी खिचडी बनवली आहे. छान छान छवी. किती छान सांभाळून घेतलंस तू शांभवीला. व्हेरी गुड. ऍक्च्युली ग्रेट यार. नाही म्हणजे हे असे करपलेले थालीपीठ खाणं जरा अवघडच होतं. नाही आय एम सॉरी वहिनी. म्हणजे तसं नाही म्हणजे म्हणायचं मला. पण ते आज जे तसं झालंय ना आणि सवय नाही असं खायची. ऍक्च्युली खूप छान सांभाळून घेतलंस तू छवी. थँक्यू. मी पटापट वाढते हा, वाढ ना, please. ते मी कुठे काढून- प्लेट प्लेट आधी मला दे. हो हो छवी त्यात दाण्याचा कूट जास्त घातला ना. हो दादू. आई बनवते ना अगदी तसंच बनवलंय मी. तुला आवडतं तसं. मग काय मग प्रश्नच मिटला मग मला. छान होतं. वा 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 छवी. साजूक तुपातल्या खिचडीचा असा खमंग वास सुटलाय ना. थँक्यू.